नमस्कार मित्रांनो, 10वीची परीक्षा संपलेली आहे आणि 10वी नंतर पुढे काय हा ज्वलंत प्रश्न माझ्या गवळी समाजातील पालकांमध्ये असो, शेतकरी, कामगार वर्ग, कोणताही वर्ग असो, त्यांच्या घरामध्ये हा प्रश्न विचारला जातोय की 10वी नंतर पुढे काय. कारण 10वी नंतर प्रत्येक मुलींमध्ये करिअर निवडताना घेतलेला डिसिजन, घेतलेला निर्णय हा त्यांचं करिअर घडवतो. आयुष्याला कलाटणी मिळवू शकणार असं करिअर ते घडवू शकतात. तर चला तर बघूया आपण 10वी नंतर पुढे काय. तर मित्रांनो, 10वी नंतर तुम्हाला 3 ऑप्शन असतात. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो, 10वी केल्यानंतर पारंपरिक दिवसांमध्ये किंवा मागच्या बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला कळत असेल की चला आर्ट, कॉमर्स, सायन्स करूया, ग्रॅज्युएशन करूया आणि काहीतरी कामधंदा करूया. ओके, हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तर 3 ऑप्शन आहे 10वी नंतर. पहिला ऑप्शन तुम्ही 11वी 12वी करू शकतात. दुसरा ऑप्शन तुम्ही डिप्लोमाला जाऊ शकतात. तिसरा ऑप्शन तुम्ही ITI करू शकता. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया 11वी 12वीला ॲडमिशन घेतल्यानंतर किंवा 11वी 12वीला कोणता फील्डला तुम्ही जाऊ शकता. तर 11वी 12वी नंतर सुद्धा अनेक ऑप्शन आहे. 11वी तुम्ही सायन्स करायचं, कॉमर्स करायचं की आर्ट्स करायचं. तर आपण एक एक फील्ड आपण बघूया. 11वी सायन्स. जर 11वी सायन्स तुम्ही केलं, 11वी 12वी सायन्स केलं आणि 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकतात, MBBS करू शकतात, फार्मसी करू शकतात, BSc करू शकतात, BSc नंतर MSc करू शकतात किंवा MBA करू शकतात. हे आपण बघितलं 11वी 12वी सायन्स नंतर कोणत्या फील्डला जाऊ शकतो. त्यानंतर 11वी 12वी कॉमर्स. 11वी 12वी जेव्हा तुम्ही कॉमर्स करतात त्यावेळेस तुम्हाला 12वी नंतर तुम्ही BCom करू शकतात, BCom झाल्यानंतर MCom करू शकतात, BBA करू शकतात, त्यानंतर तुम्ही MBA फायनान्स करू शकता. याचा अर्थ 11वी 12वी कॉमर्स केल्यानंतर तुम्ही कॉमर्स लाईनला जाऊ शकता आणि बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आता तिसरी शाखा आहे 11वी 12वी आर्ट्स. 11वी 12वी आर्ट्स केल्यानंतर तुम्ही 12वी आर्ट्स नंतर BA करू शकतात, त्यानंतर MA करू शकतात किंवा BA नंतर तुम्ही MBA पण करू शकता किंवा तुम्ही गव्हर्नमेंटच्या एक्झाम पण देऊ शकता. ही झाली तुम्ही तुमच्या 11वी 12वी नंतर आर्ट्स फील्ड चूज केल्यानंतर. पुढे आहे तुम्ही 11वी 12वी नंतर 10वी नंतर 11वी 12वी केली तर पुढे आहे आपण 10वी नंतर डिप्लोमा केला तर. तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा केला तर डिप्लोमामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहे. तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतात. मग डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पण करिअर तुम्हाला करता येऊ शकतं. त्याच्यानंतर ही डिप्लोमा नंतर. मग डिप्लोमा नंतर तुम्हाला काय ऑप्शन्स आहे. डिप्लोमा नंतर तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला पण ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. तिसरा ऑप्शन्स आहे तुम्ही 10वी नंतर ITI. बरेच गव्हर्नमेंट ITI आहे, प्रायव्हेट ITI आहे, तिथं तुम्ही ITIचा ट्रेड घेऊ शकता. त्याच्यामध्ये फिटर आहे, प्लंबर आहे, त्यानंतर वायरमन आहे. ह्या ट्रेड घेऊन कोणत्या तरी कंपनीमध्ये अप्रेंटिस करू शकता. त्याच्यानंतर हे झालं ITIचं. ओके, आता तुम्हाला एक साधा प्रश्न, मी प्रश्नाचं उत्तर सांगतो. तर करिअर कसं निवडलं पाहिजे. सामान्य घरातल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी कोणत्या मार्गाला गेलं पाहिजे. कारण माझा गवळी समाज असो, शेतकरी असो, कामगार असो, ह्या सगळ्या वर्गाला शिक्षण हे परवडेल असं नाही. कारण तुम्ही जेव्हा कॉलेजला जाणार त्या कॉलेजला त्या क्लासेसची फीज वगैरे ही पण परवडली पाहिजे. सामान्य गोष्ट आहे, माझा गवळी समाज हा वाड्या वस्त्यावर राहणारा समाज आहे. घरी म्हशी आहे, ढोरं आहे. ओके, एवढं सगळं सांभाळून मुलाला शिकवणं हे खूप जिकरीचं होऊन जातं. पण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, गवळी समाज हा NT-B मध्ये येत असल्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंग करण्यासाठी किंवा कोणत्याच शिक्षणाला जास्त हा खर्च लागत नाही.
फॉर एक्झाम्पल तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. एखाद्या विद्यार्थ्याला 60% मार्क जरी असेल तरी त्याला तुमच्या एरियामध्ये त्याला डिप्लोमाला ॲडमिशन भेटू शकते, ती पण खूप माफक फीमध्ये. कारण NTB मध्ये असल्यामुळे तुम्हाला फक्त NTचं सर्टिफिकेट दाखवायचं आहे, तुम्हाला फीमध्ये सवलत मिळते. सवलत म्हणजे पूर्णच्या पूर्ण फी ही माफ होते. तुम्हाला 4-5 हजार माफक दरात ॲडमिशन भेटू शकते. डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला एक सिक्युअर करिअर तुम्ही निवडू शकता किंवा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला सुद्धा जाऊ शकता. आता माझा समाज कुठे कुठे आहे? तुम्ही जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, चाळीसगाव आहे, वाडी बनोटी आहे, अशा छोट्या छोट्या गावात, सोलापूर आहे, त्यानंतर मुंबई पुण्यातही विस्तारलेला आहे. परंतु शिक्षणाचं प्रमाण खूप नगण्य आहे. माझ्या समाजातील मुलांना, मुलींना आणि त्यांच्या पालकांना मला सांगायचं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये पाठवा, डिप्लोमा इंजिनिअरिंग करायला पाठवा. डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर 3च वर्षात म्हणजे खूप लवकर जॉब मिळतो. म्हणजे मुलगा 10वी झाल्यानंतर, 10वी साधारणतः 15-16 वर्ष होते, 17, 18, 19व्या वर्षी तुमच्या मुलाला जॉब मिळू शकतो. आता तुम्ही म्हणणार हे कसं? कारण इंजिनिअरिंग केल्यानंतर, डिप्लोमा सिव्हिल केल्यानंतर PWD आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, त्या सेक्टरमध्ये तुम्ही सरकारी जॉब मिळू शकतात. त्यानंतर पुढचा गोष्ट, डिप्लोमा इलेक्ट्रिकल असेल तर ज्युनियर इंजिनियर म्हणून इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये तुम्ही लागू शकता. इलेक्ट्रिकल म्हणजे MSCB किंवा महापारेषण, महावितरण ह्याच्यामध्ये तुम्ही लागू शकता. दुसरी गोष्ट, डिप्लोमा कम्प्युटर जर केलं तर कोणत्या तरी IT कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. दुसरी गोष्ट, डिप्लोमा मेकॅनिकल केल्यानंतर नॉट ओन्ली प्रायव्हेट सेक्टर बट तुम्ही सरकारी म्हणजे RTO, असिस्टंट RTOची एक्झाम देऊन RTO सुद्धा बनू शकता. ओके, हे सगळं झालं 10वी नंतर डिप्लोमा. जर का तुम्हाला डिप्लोमा झाला आहे आणि लगेच जॉब पाहिजे असेल, पुण्या मुंबईमध्ये 15 ते 20 हजाराच्या पगारावर तुम्हाला कोणत्याही कंपनी जॉब मिळतो. म्हणजे माझा समाज शेतकरी असेल, माझा समाज गवळी असेल, कामगार असेल, त्या पालकांना घरासाठी खूप मोठी मदत होते. एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं डिप्लोमा झालाय, मी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊन डिग्री पण करतो, अतिउत्तम. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटते. ओके, तर तुम्ही इंजिनिअरिंग 3 वर्षात कंप्लीट करू शकता. या व्यतिरिक्त जर का तुम्ही 11वी-12वी सायन्स करून इंजिनिअरिंगला जाऊ शकता, बरोबर आहे. पण इंजिनिअरिंगला गेल्यानंतर 11वी-12वी सायन्सचे माझ्या माहितीप्रमाणे खूप मोजकेच कॉलेजेस क्लासेस घेतात, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये शिकवतात. सगळे कॉलेजेस मोजकेच सोडले तर ते कॉलेज होत नाही. ते कोचिंग क्लासेसमध्येच मुलं जातात. त्यांच्या फीज आहे, त्यांची फीज झाल्यानंतर तुम्हाला फक्त 12वीची एक्झामच द्यावी लागत नाही, CET द्यावी लागते, JEE द्यावी लागते, मेन्स द्यावी लागते. त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता. त्याउपर तुम्हाला डिप्लोमाला जर ॲडमिशन घेतली तर खूप सोपं आहे. डिप्लोमाचे 3 वर्ष डिप्लोमा केला, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटू शकते. 10% कोटा हा डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशनसाठी राखीव असतो आणि तुम्हाला CETची बी गरज नाही. तुम्ही डायरेक्ट इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ॲडमिशन भेटू शकते. म्हणून करिअर निवडताना माझी विनंती आहे माझ्या गवळी समाजातील पालकांना, मुलांना, मुलींना की तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग हा पर्याय निवडावा आणि तुमचं करिअर हे सिक्युअर करावं. शेवटी जाता जाता एकच म्हणेल, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. हे रामदास स्वामींनी म्हटलं आहे. तुम्ही आधी ठरवा, आधी करा, सक्सेस मिळेल. खूप काही मोठी गोष्ट नाही आहे, खूप काही अडीअडचण नाही आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी, पालकांनी जर विचार केला तर मुलाला शिकवायचं आहे, खूप सोपी गोष्ट आहे. त्यांना 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर ॲड येते पॉलिटेक्निकची. ती ॲड आल्यानंतर आपल्या जवळपासचं कॉलेज निवडायचं आणि ॲडमिशन घ्यायची. तिथं फक्त कागदपत्राची काय पूर्तता लागते, तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, NTBचं कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, नॉन क्रिमिलेअर काढून ठेवा, जेणेकरून ॲडमिशनच्या वेळेस ह्या गोष्टीचा त्रास नको यायला. आतापासून तयारीला लागा
तुम्हाला सक्सेस होण्यासाठी अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटला टाका. मी त्या विषयावर तुम्हाला पुढचं लेक्चर देऊ शकतो. धन्यवाद.